आनंद कोरे, जिल्हा परिषद हाईस्कूल गावराबान या केंद्र संचालक उदसवीचा 77 उदस सेंटर नंबर है। दिनांक 13 मार्च 2026 को साइंस 2 का पेपर था। यह तारीख 20 फरवरी से 10 की एग्ज़ाम चल रही है। उसका केंद्र संचालक में दिनांक 13 मार्च को विज्ञान 2 का पेपर होता। पेपर सुरू झाल्यानंतर 10:50 त्यानंतर 3 विद्यार्थी शाळेत आले। त्यांनी पटलावर आपले रोल नंबर म्हणून वर्गात केले। त्यावेळी पर्यवेक्षकांनी चेक केल्यानंतर 11 वाजता मिसमॅच आढळले आणि ते कोणते कॉलेजचे विद्यार्थी आहेत संकट कोणते असे आमच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांना आम्ही वर्गात विचारणा केल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये आणले। तेव्हा मला लक्षात आले की बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि हे प्रक्रियागिरीचा त्यांना करून दुसऱ्या ठिकाणी परीक्षा घेतल्याचे लक्षात आले। तदोतच मी सदर माहिती माझ्या वरिष्ठांना कसा परिरक्षक यांना कळविले। त्यांनी सांगितले की सदर विद्यार्थ्यांना एका ऑफिसमध्ये बसवा आणि बाकी परीक्षा सर्विस चालू ठेवा। त्यानंतर कसाचे जे परिरक्षक ते आले, त्यांनीसुद्धा विचारपूस केली। त्याच काळात माननीय खंडोळकर अधिकारी सालेकसा यांची भेट झाली आमच्या सेंटरला आणि त्यावेळी माननीय खंडोळकर अधिकारी यांच्या लक्षात देखील सदर प्रकरण आणून दिले। साधारणतः ही वेळ असेल 11:15 ते 11:20च्या दरम्यान। आणि मग सर्वांनी खंडोळकर अधिकारी आणि प्रत्येक ठिकाणी सहनिशय केल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तर तुम्ही या प्रकरणाची दखल घेऊन तालुका पोलीस तक्रार करा। त्यावेळी मी माझ्या शाळेच्या भोवताल जे सिक्युरिटी आहेत पोलीस त्यांना बोलवले। त्यांना सांगितले की तुमच्या वरिष्ठांना कळवा की यांना सदर विद्यार्थ्यांची मला तक्रार करायची आहे की एक फ्रॉड सापडलं। त्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला ओरली तक्रार करता येणार नाही, स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावी लागेल। त्यानंतर मी पेपर सुटल्यानंतर लेखी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि साधारणतः सायंकाळी माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली। धन्यवाद। मी राजेंद्र रामदाले, परिरक्षक 84 सालेकसा। दिनांक 13/3/2026 जिल्हा परिषद हायस्कूल कावराबाद या ठिकाणी ज्या 3 विद्यार्थ्यांना पकडण्यात आला, तर केंद्र संचालक माननीय श्री कोरे सर यांच्या अहवालानुसार हे विद्यार्थी पेपर सुरू होण्याच्या पूर्वी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले आणि त्यांना शंका उपस्थित झाल्यास त्यांना त्यांची लेखी तक्रार केंद्र संचालक यांनी केली आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। सदर जे 3 विद्यार्थी होते ते मुक्काम कारंजा, तहसील लांजी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश येथील विद्यार्थी होते। त्यांना वेळीच पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांना पकडण्यात यश प्राप्त झाला आणि म्हणजे ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत।